पाहूयात विस्तृत बातम्या. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड अवघ्या 4 दिवसावर आलेली असतानाही पाठिंब्याची कोंडी फुटलेली नाही. बहुमतासाठी निर्णायक संख्याबळ असणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिंदे सेना हे दोन्ही अध्यक्षपदासाठी आक्रमक आहेत. त्यांना भाजप किंवा शरद पवार गटाने अद्याप स्पष्ट होकार दिलेला नसल्याने कोंडी कायम आहे. शेवटच्या 2 दिवसात निर्णायक हालचाली होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीचे सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत आणि त्यात भर म्हणून शिंदे सेना अध्यक्षपदासाठी आग्रही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिंदे सेनेने पाठिंब्यासाठी 1.25 वर्ष अध्यक्षपदाची अट घातली आहे, पण त्यांना शरद पवार गट किंवा भाजपने जाहीररित्या सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. येत्या बुधवारी दिनांक 18 रोजी अध्यक्षपदाची निवड होणार आहे, पण राजकीय हालचाली तूर्त थंड आहेत. अजित पवार गटाने जिल्हास्तरावरील नेतेच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले, तर शिंदे सेनेचे नेते मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क कायम ठेवला आहे. सर्वाधिक 18 संख्याबळ असलेल्या शरद पवार गटाने काँग्रेस 11 सदस्यांच्या मदतीने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अजित पवार गटाच्या नेत्यांनी अध्यक्षपदाच्या अटीवर आघाडीला जाहीर पाठिंब्याची भूमिका घेतली आहे. या घडामोडीत 16 सदस्यांसह दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असलेला भाजप मात्र एकटा पडत असल्याचं चित्र आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार गट किंवा शिंदे सेनेला जाहीर आमंत्रण देण्याऐवजी पडद्याआड राजकीय डावपेचांना प्राधान्य दिले आहे. अजित पवार गटाला तर व्हीपचीही भीती घातली आहे. त्यावर या गटाचे नेते माजी खासदार संजय पाटील, विलासराव जगताप, अजितराव घोरपडे यांनी पालकमंत्र्यांना आक्रमकरित्या धुडकावून लावले. राज्यातील सत्तेत भाजप युतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेही भाजपला पाठिंब्याशिवाय सध्या तरी नकारात्मक भूमिका घेतली आहे. यामुळे राजकीय घडामोडीत भाजप एकटा पडत असल्याचे चित्र दिसत आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांनी भाजपला पाठिंब्याविषयी नकारात्मक भूमिका घेतली असली तरी या विषयावरून जिल्हाध्यक्षासोबत त्यांचे मतभेद पुढे आले आहेत. पाठिंबा कोणालाही दिला तरी त्याची माहिती पक्षनेत्यांना द्यायला हवी अशी भूमिका जिल्हाध्यक्षांनी घेतली आहे. तर पाठिंब्याचा निर्णय जिल्हास्तरावरील नेतेच घेतील अशी भूमिका विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, संजय पाटील आदींनी घेतली आहे.